ही टॅली प्राईमची स्क्रीन आहे. आज आपण त्यामध्ये कंपनी क्रिएट करायला शिकणार आहोत. ठीक. सगळ्यात पहिलं जेव्हा टॅली उघडतं तेव्हा तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसते, याला म्हणतात गेटवे ऑफ टॅली. ठीक आहे. तर आता आपल्याला कंपनी क्रिएट करायला काय करायला लागेल, आता इथे जायचं कंपनीमध्ये. हे बघा, अरे मला ऑप्शन आहेत क्रिएट कंपनी, ऑल्टर कंपनी, सिलेक्ट कंपनी आणि शट कंपनी. तर क्रिएट कंपनी म्हणजे तुम्हाला तुमचा एक बिझनेस बनवायचा आहे आणि त्या बिझनेसमध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे आहेत. आता क्रिएट कंपनी म्हणजे याचा अर्थ हा नाही की तुम्ही एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी बनवत आहे. क्रिएट कंपनीचा अर्थ टॅलीमध्ये असा आहे की तुम्ही एक तुमचा बिझनेस आहे, ज्याला तुम्ही एक एक नाव देत आहे तुमच्या बिझनेसचं, आणि त्या बिझनेसच्या आत मग आपण परचेस करणारे, सेल करणारे, रिसीट, पेमेंट जे काय असेल ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार. ऑल्टर कंपनीचा अर्थ असा आहे की आपण ऑल्टर करणार आहे, म्हणजे आता समजा एखाद्या कंपनी आपण क्रिएट केली आणि आपल्याला आठवलं अरे त्याचा ॲड्रेस चुकला आहे, अरे त्याचा फोन नंबर चुकला आहे, किंवा चेंज पण होतो कधी कधी फोन नंबर, ईमेल आय डी. तर काय आपल्याला जे आपल्या कंपनीमध्ये जे आपण डिटेल टाकले होते त्याचं आपल्याला चेंज करायचे असेल तर तुम्हाला ऑल्टर कंपनी करायचं आहे. सिलेक्ट कंपनी म्हणजे आता समजा आपल्या 4-5 कंपन्या आहेत आणि आम्हाला एक कंपनी सिलेक्ट करायची आहे त्याच्यामध्ये एंटर करण्यासाठी, तर ते आहे. शट कंपनी म्हणजे आता आपलं कंपनीमध्ये एंट्री करायचं काम झालेलं आहे आणि आता आपण ती कंपनी बंद करतोय म्हणजे असं नाही की कायमची बंद झाली, म्हणजे क्लोज केली. ठीक आहे. आता आपण क्रिएट कंपनी करूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं हे वरती तुम्हाला दिसत असेल ते कंपनी रेखा 5 सी युजर पब्लिक टॅली प्राईम हा डिफॉल्ट लोकेशन आहे टॅलीचं. ठीक आहे. जर समजा तुम्हाला हवं असेल की तुमच्या कंपनीचा डेटा जो आहे तो दुसरीकडे स्टोअर व्हावा, म्हणजे तुम्ही ज्याला कंपनी बनवत आहे त्याचा जो डेटा तो तुम्ही दुसरीकडे तुम्हाला ठेवायचा असेल, समजा तुम्हाला डी ड्राईव्हमध्ये ठेवायचा असेल किंवा ई ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह, कुठल्याही ड्राईव्हमध्ये ठेवायचं तर तुम्ही ते चेंज करू शकता, किंवा तुम्हाला वेगळ्या फोल्डरमध्ये करायचं असेल तरी करू शकता. जर नसेल करायचं तर डिफॉल्ट ॲड्रेस हा आहे, तो सगळ्यांनासाठी सेम आहे. ठीक आहे. आता कंपनीचं नाव, आता एक्झाम्पल आता आपल्याला नाव लिहायचं आहे कंपनीचं. तर आता मी नाव देतो आहे लर्न स्किल. ठीक आहे. असं आहे आपल्या समजा असं आपण या बिझनेसचं नाव आहे असं आपण समजू. ठीक आहे. आता ॲड्रेस तो काय बोलतो आहे, ॲड्रेस द्यायचा. आता आपण पूर्ण आपण टाकतो ना की रूम नंबर 1, ओके, हा रोड, तो रोड, ABC रोड, मग स्टेट, कंट्री, सगळं ते आहे. ठीक आहे. आता सध्या मी इथे मुंबई टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट आता आपण इथे महाराष्ट्र टाकतो. मग आपल्याला पिनकोड टाकायचे, तर समजा आपण पिनकोड टाकला. ठीक आहे. जो पिनकोड असेल तुमचा तो टाकायचा. आता मी डमी डेटा टाकतोय सगळं समजण्यासाठी. मग आपला टेलिफोन नंबर, मग मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर पण मी एक सॅम्पल टाकतोय. तुम्ही तुमचा जो ॲक्च्युअल असेल तो टाका. ठीक आहे. त्यानंतर फॅक्स, मग ईमेल आय डी. ठीक आहे. ठीक आहे. मी ईमेल आय डी टाकला. मग आमची एक वेबसाईट आहे समजा. ठीक आहे. हे टाकलं. आता आपलं फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम विचारतो, तर फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम म्हणजे आता इंडियामध्ये एप्रिल टू मार्चच असतं फायनान्शियल इयर, तर बाय डिफॉल्ट त्यांनी 1 एप्रिल ठेवलं आहे. आता बुक्स बिगिनिंग फ्रॉम, आता कधी कधी काय होतं, समजा तुमचा बिझनेस 5 वर्षापासून आहे आणि तुम्ही दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करत होतात किंवा एक्सेलमध्ये करत होता आणि आता तुम्ही टॅलीमध्ये करणार आहात. तर बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे समजा तुम्ही जर टाकलं बुक्स बिगिनिंग फ्रॉम 1 एप्रिल 24 वगैरे, तर म्हणजे मग तुम्हाला ओपनिंग बॅलन्सेस वगैरे टाकावे लागतील ऑब्व्हियसली, कारण मग आधीचा डेटा तर इथे एंटर नाही आहे. तर मग तुम्ही बुक्स बिगिनिंग फ्रॉम ती डेट टाकू शकता. तर आपण नवीनच करतोय तर मी सेम दोन्ही डेट सेम ठेवतोय. ठीक आहे. मग बेस करन्सी, आता आपलं रुपीज आहे तर आपण रुपीज ठेवला, तर कोणाला डॉलरमध्ये एंट्री करायची डॉलरमध्ये करा. ठीक आहे. आपलं नाव INR आहे. ठीक आहे. आता का ॲक्सेप्ट करतो. आता ही कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली, बघा वरती तुम्हाला मेसेज दिसतोय. आता तुम्हाला काही फीचर्स एनेबल करावे लागतात. आता फीचर्स एनेबल करणं हे हर एकाचं वेगवेगळं आहे. हे बघा वरती लिहिलेलं पण आहे, एनेबल द फीचर्स ॲज पर युअर बिझनेस नीड्स. कारण हे बघा प्रत्येक माणसाचा बिझनेस वेगळा आहे, त्याचं नेचर वेगळं आहे, त्याचे टॅक्सेस वेगळे आहेत, त्याचा टर्नओव्हर वेगळा आहे, सगळंच वेगळं आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्याप्रमाणे करायचं असतं. आता अकाउंट्सचं बाय डिफॉल्ट येतच असणार, कारण तुम्ही हे बघा हे आता अकाउंट्स मेंटेन करण्यासाठीच टॅली आहे. तर आपण अकाउंट्सच मेंटेन नाही करायचं तर काय करणार, मग आपण तर अकाउंट्सचं येसच असणार. तर बिलवाईज एंट्री हे नेहमी येसच ठेवायचं आहे. ह्याचं कारण म्हणजे, कारण तुम्ही आता समजा तुमचे सप्लायर करून आहे ना माल विकत घेताय किंवा सर्व्हिसेस घेताय, तर तो एक बिल रेस करतो तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही ते बिल रेकॉर्ड करता, त्याचा इनवॉइस नंबर वगैरे सगळं रेकॉर्ड करता. असे 4-5 बिलं आली, 5, 10, 15, 20, 30, म्हणजे डे टू डे आहे, म्हणजे रोजचंच काम आहे. शिवाय आपण कस्टमरला सेल करतोय.
तर असं जरुरी नाही की आता समजा आपलं हे ग्रोसरी शॉप आहे किंवा आपल्या कुठल्या सर्व्हिस इंडस्ट्री आपल्या क्लासेस आहे, तर स्टुडंट असं नसतं की एक कोर्स घेतला की तो दुसरा घेणार नाही, तो त्याच्यात दुसरा पण घेतो. 11वीचा मुलगा 12वीला ॲडमिशन घेणार, मग 13वीला घेणार, मग 14वीला घेणार, मग 15वीला घेणार. पुढे जाऊन त्याला वाटलं की आता एक्सेल शिकायचं, एक्सेलसाठी ॲडमिशन घेणार, टॅली शिकायचं, टॅलीसाठी ॲडमिशन घेणार, किंवा आपण नवीन काय चालू केलं, नवीन बिझनेस कुठला चालू केला, तर त्याच्यासाठी पण येणार. तर कस्टमर हे सेम बऱ्याच वेळेला असं असतं की एक कस्टमर असतो, तो आपल्याकडनं सगळं त्याच्या रिक्वायरमेंट घेत असतो, जसं त्याला लागतील तशा. तर आपल्याला एक इन्व्हॉइस आपण करत नाही. तर आपण समजा इन्व्हॉइस नंबर 1 केलं, इन्व्हॉइस नंबर 2 केलं, इन्व्हॉइस नंबर 3 केलं, इन्व्हॉइस नंबर 4 केलं. तो त्याचा पेमेंट करतोय आपल्याला. जसं आहे त्याच्याकडे पैसे तसं करतोय. आता बिल इन्व्हॉइस आहे 10,000चं, त्यांनी केले 5,000. ठीक आहे. मग पुढे परत अजून अजून एक 20,000चं इन्व्हॉइस केलं. मग परत त्यांनी एक 15,000 इन्व्हॉइस केलं. पण मग एक 15,000चं पेमेंट केलं. तर जर आपण बिलवाईज एंट्री नसेल ठेवली नाही एनेबल बिलवाईज एंट्री, तर आपल्याला त्यांनी पैसे दिले ते समजणारच नाही. कुठल्या बिलच्या अगेन्स्ट दिले, कुठल्या पेंडिंग. आता समजा आपण त्याला सांगितलं 10 बिलं झाली 4 लाखाची तशी, आणि आपण त्याला सांगितलं ए बाबा तुझे 60,000 पेंडिंग आहेत. तो बोलेल अच्छा 60,000 कुठल्या बिलचे बाकी आहेत. आपण बघणार आणि आपण सांगू शकणार नाही, कारण आपण बिल वाईज नो केलं होतं. तर जर बिल वाईज येस केलं असेल तर आपण त्याला सांगू शकतो, बघ पहिलं बिल होतं ना त्याचं 20,000 बिल होतं, तू फक्त 15च पे केलेलं आहे. ते दुसरं बिल आहे त्याचे 18च पे केलेले 20च्या बदली, तिसरं बिल आहे त्याचे 9 पे केलेले 10च्या बदली. असं टोटल करून तुझे एवढे एवढे बाकी आहेत. मग तो विचार बघेल, हा राईट राईट ठेवा, आठवलं मला. सिमिलरली आपल्या सप्लायरसाठी पण तेच आपल्याला समजणार नाही. जर आपण सगळ्या एंट्रीज ऑन अकाउंट करत बसलो आणि बिल वाईज नाही केलं, तर तुम्हाला कधीच समजणार नाही कुठल्या बिलचं किती पेंडिंग आहे. त्यामुळे बिल वाईज आहे कंपल्सरी येस करायचं आहे. त्यानंतर येतं हे कॉस्ट सेंटर. आता हे कॉस्ट सेंटर काय आहे? आता एक्झाम्पलसाठी आता आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी स्पेंड करतोय. आता एक एक 10-10 लाख, 20-20 लाख, 50-50 लाख आपण स्पेंड करतोय. तर आपल्याकडे काही 5-6 प्रोजेक्ट्स आहेत. तर आपल्याला P&Lमध्ये तर देखील ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स 50 लाख रुपये झालं, 1 करोड झालं. अरे पण कुठल्या प्रोजेक्टसाठी झालं, काय झालं, समजा आपल्याला ते ट्रॅक करायचं आहे. ठीक आहे. आता अकाउंट्समध्ये आपल्याला न काही हलवता आपल्याला जर समजा ट्रॅक करायचं आहे, तर आपण जर कॉस्ट सेंटर बनवलं असेल तर आपण लिहू शकतो, हा प्रोजेक्ट एसाठी आपण अलोकेट करू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंटचं 50 लाख एक्सपेन्स आहे, त्याच्यातला 10 लाख रुपये ह्या प्रोजेक्ट एसाठी आहेत, 20 लाख रुपये प्रोजेक्ट बी साठी आहे, तो बाकीचे आहेत ते प्रोजेक्ट सी साठी आहेत. तर आपण ते आपल्याला एक ॲनालिसिससाठी पडतं की बाबा आपण ह्या प्रोजेक्टचा रेव्हेन्यू इतका आहे, तर आपण किती स्पेंड करतोय. आपण एवढं 20 लाख रुपये स्पेंड करतोय, पण काय त्या प्रोजेक्ट म्हणून आपल्याला 20 लाख रुपये आलाय का रेव्हेन्यू. ठीक आहे. तर हे कॉस्ट सेंटरमध्ये आपल्याला बेसिकली कॉस्ट सेंटर म्हणजे हे आपण एखादी कॉस्ट आहे ती आपण डिवाइड करतोय आपल्याला. मग कोण वेगवेगळ्या ह्याच्यात करतात. आता समजा एखादा माणूस तो डिपार्टमेंट वाईज करेल की मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी किती अलोकेट केलं आहे, मग फायनान्स डिपार्टमेंटसाठी किती अलोकेट केलं आहे, ऑपरेशनसाठी किती कॉस्ट अलोकेट केली आहे. समजा रेंटची असेल किंवा कसलीही असू शकते कॉस्ट, आपल्याला समजा डिवाइड करायची आहे डिपार्टमेंट्समध्ये, तर ते कॉस्ट सेंटर त्याच्यामध्ये उपयोगी पडतं. ठीक आहे. त्यानंतर आपले तुम्हाला हे जर येस करायचं तर येस करा, नो करायचं असेल तर नो करा. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेशन म्हणजे 2 प्रकारचे असतात. आता समजा आपला कस्टमर आहे, आपण त्याला बिल करतोय आता, आणि बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की कस्टमर्स पे करत नाहीत टायमावर. आपल्याला हवं आहे की तिने टायमावर पे करावं, म्हणून आपण काय करतो 30 डेजचा क्रेडिट देतो आणि त्याच्यानंतर जर पे केलं तर तुला 6% इंटरेस्ट लागणार. ठीक आहे. मग तो जिथपर्यंत पेमेंट करणार तिथपर्यंत त्याला इंटरेस्ट लागत राहणार. तर अशामध्ये काय होतं की तो कस्टमर लगेच पे करतो. तर त्यासाठी आपण हे टॅलीमध्ये फीचर आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, आपण येस करतोय तर आपण ते त्याला आपण इंटरेस्ट चार्ज करू शकतो की बाबा तुझं लेट पेमेंट झालंय म्हणून तुझ्याकडनं आपण इंटरेस्ट घेतोय. ठीक आहे. आता हे सेम इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आपण आपल्या ओढीसाठी पण करू शकतो. समजा आपण बँकेतून ओढी घेतले कुठल्या तरी समजा, तर आपण त्या बँकेचा पण ओढीचा इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर ते सगळे इंटरेस्ट रिलेटेड जे ऑप्शन्स आहेत ते येस केलं तर ते ऑप्शन्स येते. तुम्हाला हे सगळं नाही करायचं आहे, नाही बाबा मला नाही करायचं, ठीक आहे, नो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काही इन्व्हेंटरी रिलेटेड फीचर्स आहेत. म्हणजे तुम्हाला इन्व्हेंटरी, आता सर्व्हिस सेक्टर आहे तुमचं इन्व्हेंटरीशी काय संबंध नाही. तुम्ही आपला क्लास आहे तुमचा शिकवता, लोक कोर्स घेतात, तुमचे ठरलेले कोर्स आहेत टॅलीचा, एक्सेलचा, अकाउंटचा, टॅक्सचा. 4 कोर्स आहेत तुमचे, तर ते येतात स्टुडंट एनरोल करतात ह्या 4 पैकी एका कोर्समध्ये आणि शिकतात, तुम्हाला फी देतात, जातात. तुम्हाला इन्व्हेंटरीची गरज नाही. पण तेच जर तुमचं हार्डवेअरचा स्टोअर आहे किंवा तुमचं ग्रोसरीचं आहे किंवा अजून जिथे मटेरियल रिलेटेड गोष्टी, तर तिथे तुम्हाला इन्व्हेंटरीला येस करावं लागणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे इन्व्हेंटरी रिलेटेड काही हे ऑप्शन्स आहेत. आता हे जर मी सगळे सांगत बसलो तर मग व्हिडिओ खूप लांब होईल. ठीक आहे. तर आपण हे सेपरेटली जेव्हा इन्व्हेंटरी करू तेव्हा आपण हे बघू. तर हे मी वरवरून सांगतोय. जर तुम्हाला इन्व्हेंटरीमध्ये कॉस्ट ट्रॅकिंग करायचं असेल तर येस करा, जॉब ऑर्डर प्रोसेसिंग करायची असेल तर येस करा, मग जॉब कॉस्टिंग त्याच्यात करायचं तर येस करा, तुम्हाला डिस्काउंट कॉलम इनवॉइसवर पाहिजे तर येस करा. ठीक आहे. हे सगळं.
त्यानंतर आता आता हे टॅक्सेशनचं झालं. आता टॅक्सेशनमध्ये बघा GST आहे, TDS आहे, TCS आहे, वॅट एक्साईज सर्व्हिस टॅक्स आहे. त्याच्यातला वॅट एक्साईज सर्व्हिस टॅक्स आता गेलेले आहे, तरी त्यांनी ऑप्शन्स ठेवलेले आहेत, कारण एखाद दुसऱ्या फार कमी गोष्टींवर वॅट वगैरे अजूनही लावला जातो, एक्झाम्पल लिकर किंवा फ्युएलवर वगैरे. तर म्हणून त्यांनी ते ठेवलेलं आहे, पण सध्या मेजरली तर तो गेलेला आहे. आता GST कोणी येस करायचं, कोणी न करायचं. आता समजा तुमचा GST नंबर आहे, ठीक आहे. तर GST नंबर जर तुमचा आहे तर तुम्हाला येस करायला लागेल. जर GST नंबर येस केला तर तुम्हाला असं बघा, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं, मग तुमचं रेग्युलर आहे का, की कंपोजिशनचा आहे का, किंवा कसं आहे. त्याच्यानंतर मग तुमचं आता हे जर GST वरून तुम्हाला डेटा फेच करायचा आहे, फायलिंग वगैरे करायचं आहे, तर हे तुम्हाला युजर नेम वगैरे टाकावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इनवॉइसिंग ॲप्लिकेबल आहे का, इनवॉइसिंग आता त्या लिमिट चेंज होत राहतात. आता मी एक लास्ट लिमिट ऐकलेली ती 5 करोड काहीतरी आसपास काहीतरी होती. तर 5 करोड तुमचा टर्नओव्हर आहे तर तुम्हाला इनवॉइसिंग करायला लागेल, नाहीतर मग तुम्ही नॉर्मल इनवॉइस पण करू शकता. इनवॉइसिंगचा गव्हर्नमेंटचा वेगळा पोर्टल आहे, तिकडे IRN जनरेट होतो. तर ते जर असेल तर येस करायचं, ते जर नसेल तर नो करायचं. मग तुम्हाला ई वे बिल ॲप्लिकेबल आहे का. ई वे बिल जनरली ॲप्लिकेबल होतं मुवमेंट ऑफ गुड्सवर, म्हणजे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठवताय, तर ते त्याच्या ते ई वे बिल जनरेट करावं लागतं. आता ह्याच्याही लिमिट चेंज होत असतात, कारण लॉ आहे, कारण असं रोज सेम नसतं, लिमिट्स बदलत राहतात. तर आता समजा मी लास्ट टाइम ऐकलं ते 50,000 लिमिट होती, मग 50,000च्या वर जर तुमची व्हॅल्यू असेल तर तुम्हाला ई वे बिल ॲप्लिकेबल आहे, नसेल तर नाही आहे. पण जर ॲप्लिकेबल असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर सिमिलरली तुमचा जर TDS आहे, आता TDS जनरली नॉन इंडिव्हिज्युअल्सला अप्लायकेबल होतो, म्हणजे एक्झाम्पल LLP कंपनीजला असतो, पण इंडिव्हिज्युअल्सलाही होतो. नॉन इंडिव्हिज्युअल्सला सरसकट होतो जनरली, पण इंडिव्हिज्युअल्सला पण एक, म्हणजे समजा 1 करोड 2 करोडच्या वर जर तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला ॲप्लिकेबल होतो. आता मी लिमिट्स डिस्कस नाही करत आहे, कारण हे आपल्या टॅलीचा लेक्चर आहे, ठीक आहे. जेव्हा आपण TDSचा जर समजा कधी डिस्कस केलं तर तेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊ, की TDS कापायचा आहे नाही कापायचा आहे. पण जर तुम्हाला सध्या एवढंच समजा, की जर तुम्हाला TDS ॲप्लिकेबल असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आता येस केला तर तो तुमचा टॅन नंबर मागणार, मग तुमचं कंपनी आहे, इंडिव्हिज्युअल आहे, कोण आहे ते मागणार. मग त्याच्यानंतर पर्सन रिस्पॉन्सिबल म्हणजे असतं, रिटर्नमध्ये टाकावं लागतं, TDSमध्ये असतं एक, की कोण पर्सन रिस्पॉन्सिबल आहे, जो TDS भरलाय की नाही बघतो वगैरे, ते त्याचे डिटेलला बघा, तुम्हाला येस करून दाखवतोय बघा, ठीक आहे. तर नेम, त्याचं डेजिग्नेशन, मग त्याचा पॅन, मग त्याचा ॲड्रेस वगैरे सगळं आपण टाकतो ह्याच्यात, ठीक आहे. एक मिनिट, आणि बघा इथे खाली लिहिलं पण आहे, ऑल द अबाउट डिटेल्स विल बी यूज इन चालान फॉर्म अँड रिटर्न, ठीक आहे. तर आता ठीक आहे. त्याच्यानंतर मग इग्नोर IT एक्झम्पशन लिमिट फॉर TDS एक्झम्पशनमध्ये येस आहे. मग स्टॉक आयटमसाठी TDS ॲक्टिवेट करायचं आहे का, मग येस नो. म्हणजे जनरली TDS गुड्सवर नसतो, पण आता 194Q नावाचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये स्टॉक्सवर काहीतरी 0.1% लागतो, पण जर 50 लाखाच्या वर असेल तर असं ते ऑप्शन्स आहेत, ठीक आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर येस करायचा, नसेल तर नो करायचा. आता सिमिलरली तुम्हाला जर TCS जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर येस करायचं, TCS नसेल तर नो करायचं. तसंच वॅट सर्व्हिस टॅक्स एक्साईज जनरली हे नोच असणार आहे, वॅट सर्व्हिस टॅक्स एक्साईज, कारण GST आल्यापासून 1 जुलै 2017 आपल्याला हे सगळं नोच असणार, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्राउझर ॲक्सेस फॉर रिपोर्ट्स, ते जर येस करायचं तर येस करा, नो करायचं असेल तर नो करा. आता Tally.net सर्व्हिस फॉर रिमोट ॲक्सेस अँड सिंक्रोनायझेशन, ते जर ऑप्शन तुम्हाला ऑनलाईन ॲक्सेस पाहिजे असेल तर येस करा, नको असेल तर नो करा. तर पेरोल काही लोक पेरोल बाहेर मेंटेन करतात, काही लोक पेरोल टॅलीमध्ये मेंटेन करतात. आता पेरोल म्हणजे आता याच्यामध्ये सांगायची गरज नाही तुम्हाला, पेरोल म्हणजे आपण एम्प्लॉईला जी सॅलरी देतो त्याला पेरोल म्हणतात. मग ते त्याच्यामध्ये सगळं PT कापणं, त्याचा ओव्हर टाईम असेल तर बोनस असेल तर मग बेसिक किती, HRA किती, ते सगळं पेरोल मॉड्यूलमध्ये येतं. तर त्या पेरोल मॉड्यूलमध्ये जर ते तुम्ही टॅलीमध्ये मेंटेन करणार असेल तर येस करा, जर नसेल मेंटेन करणार तर नो करा. आता स्टॅट्युटरी पेरोल म्हणजे त्यात PF आहे, ESIC आहे, नॅशनल NPS आहे. तर ते सगळे जर आपण डिटेल आपल्याला ॲप्लिकेबल असेल तर ते आपण येस करणार, नसेल तर आपण नो करणार. किंवा आपला PF नंबर असेल तर PF नंबरचे डिटेल टाकावे लागतील. ESIC असेल तर ESICचे डिटेल्स टाकावे लागतील. आपल्या NPS कंपनीमध्ये पण असतात, काय काय कंपनी एनरोल करतात, तर त्यांचं कॉर्पोरेट रजिस्ट्रेशन असतं, म्हणजे ते एम्प्लॉईचा सॅलरीमधून कापून की पेन्शनमध्ये NPSमध्ये इन्व्हेस्ट करतात, ठीक आहे. तर असं असतात, तर ते तुम्हाला जर असेल तुमचं तर टाका डिटेल, नसेल तर नो टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट, टू शेअर पेमेंट लिंक, QR कोड, म्हणजे त्याचं UPIचं हल्ली झालं आहे, सगळीकडे आपण QR ने पेमेंट घेतो करतो, तर UPI ID असते, तर ते सगळं तुम्हाला टाकायचं असेल तर येस करा, नको असेल तर नो करा. आता येस केलं तर ते बघा, नेम, पेमेंट मेथड आहे बघा, UPIचा बघा, तो तुम्हाला हे दाखवतो, ऑप्शन विचारतो, UPI ID वगैरे विचारतो तुम्हाला, ठीक आहे.
तर ते आपण डिटेल टाकू शकतो. आता ह्याच्यानंतर काय मल्टिपल ॲड्रेस, जर तुमच्या एकपेक्षा जास्त लोकेशन असेल तर येस करा. मग तो तुम्हाला बघा ॲड्रेस टाईप वगैरे सगळं तुम्हाला विचारेल की तुम्हाला मल्टिपल ॲड्रेस टाकता येईल. ठीक आहे. मार्क मॉडिफाय वाउचर, तुम्हाला जर मॉडिफाय केलेलं वाउचर जर मार्क करायचं असेल तर येस करा, नको असेल तर नो करा. ठीक आहे. ॲक्सेप्ट केलं. हे सगळं झालं. हे बघा आता इथे दिसलं लर्न स्किल नावाची कंपनी आली, पहिली हीच होती. आता बघा ही, आणि ह्याच्यात कुठलाही वाउचर एंटर झालेला नाही कारण आपण ही जस्ट बनवलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झॅक्शन्स वगैरे कसे एंटर करायचे ते बघू एक 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 करू. ठीक आहे. थँक्यू.